श्रीराम जय राम जय जय राम। संत हे आपला संबंध भगवंताशी जोडतात। आपले हृदय विषयाने इतके भरले आहे की तिथे भगवंताच्या प्रेमाला जागाच राहिली नाही। बरे, भगवंताचे प्रेम मुद्दाम तिथे घातले तर ते आत न राहता बाहेर पडते आणि वाऱ्यावर उडून जाते। सामानाने गच्च भरलेली जशी एखादी खोली असते तसे आपले हृदय आहे। या हृदयाचा संबंध भगवंताशी जोडण्यासाठी आपल्या हृदयातले सामान म्हणजे विषय खाली करून त्याच्या जागी भगवंताचे प्रेम भरणे जरूर आहे। साधारणपणे आपला अनुभव असा आहे की एखादी वस्तू आपल्याला पुष्कळ आणि पुन्हा पुन्हा मिळाली तरी तिचा वीट येतो, म्हणून जी वस्तू आपल्याला कितीही मिळाली तरी तिचा वीट येणार नाही अशी वस्तू आपण मिळवावी। अशी अवीट असणारी वस्तू एकच आहे, ती म्हणजे भगवंत होय। राजाने आपल्या नावाचा शिक्का केला आणि तो जो अति प्रामाणिक होता त्याच्याजवळ दिला। त्याप्रमाणे भगवंताने आपले नाम संतांना दिले। त्यामुळे संत जे करतील त्याला मान्यता देणे हे भगवंताला जरूरच आहे। आपण आणि संत यांच्यामध्ये मनुष्य या दृष्टीने फरक नाही, पण फरक आहे तो हा की संत हा जसे बोलतो तसे वागतो, तर आपण बोलतो चांगले आणि वागतो मात्र त्याच्या उलट। आपल्या स्वार्थाच्या आड कोणी आले की आपण वाईट बोलतो। ज्याच्यावर आपण प्रेम करतो त्याच वस्तूवर दुसऱ्याने प्रेम केले तर आपण त्याला नावे ठेवतो। आपण नुसती नीतीची तत्वे जेव्हा सांगतो तेव्हा अगदी चांगले बोलतो, पण वागताना मात्र उलट वागतो। यासाठी आपण अशी कृती करूया की आपल्याला नंतर तसे बोलता येईल। गाडीत बसायला मिळावे म्हणून कोणी काही गाडीत बसत नाही, तर आपल्या स्टेशनला जाण्यासाठीच मनुष्य गाडीचा आधार घेतो। तसा मोठ्या मोठ्या संतांनी प्रपंच केला खरा, परंतु तो सुखासाठी केला नाही। आपल्या वृत्तीपासून न ढळता इतरांना तारण्याचे काम संतांनी केले। बुडणाऱ्या माणसाला जसा दोरीचा आधार द्यावा त्याप्रमाणे संतांनी आपल्याला परमात्म्याचा आधार दिला। चंदनाच्या झाडाजवळ झाडांना जसा चंदनाचा वास लागतो त्याप्रमाणे संताजवळ राहतो तोही संतच बनतो। काही कष्ट न करता परमार्थ साधणे हे सत्संगतीचे महत्त्व आहे। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाकच ऐकू येत नाही, ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे। श्रीराम जय राम जय जय राम। समर्थ शिष्या वेण्णा स्वामी। भाग 15। ओढमणीची दाटता शब्द औचित्येती, भांबावल्या क्षणांना सुखावून जाती। कोणी तयाला सार्थके आळविती, कोणी क्षणातच मोहून जाती। शेजारी काकू वेणाला पाहून हसल्या। ये ग वेणा, घरात ये म्हणून तिला आत घेऊन गेल्या। गोदावरीची ओळख करून दिली। ती बिचारी वयाने मोठी होती, पोरबाळ नव्हते, त्यामुळे सासरी जाचाने पार चेपून गेली होती। वेणाबाई, तू काही नाही ग उपभोगलंस, तुझं दुःख मोठं आहे। दोघींना भरून आलं। अचानक वेणाच्या या भेटीने गोदाला बरं वाटलं। आणलेला डबा तिच्या हातात दिला आणि विशेष म्हणजे दोघीही रामायणातल्या गोष्ट सांगत होत्या। मैत्रीण कशी असावी तर अशी,
तोच काकू म्हणाल्या, काल माझा भाऊ आला होता तेव्हा कानी बातमी आली, कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरात समर्थ रामदासांची कीर्तने चालू होणार आहेत. तेव्हा मला ये म्हणतोय. आता घरीही आहे, त्यामुळे मी कोल्हापूरला जावे असे म्हणते. अंबाबाईला पण जाणं होईल. आई वहिनी भेटतील आणि कीर्तनाला जाता येईल. काकूंनी दोघींना पेलाभर दूध दिलं. खरंच कोपऱ्यात बसायचे, वरून वाढलेले खायचे आणि फक्त काम काम आणि काम. कुणाला तोंडही दाखवायचे नाही, कारण विधवा आणि त्यात निपुत्रिक. पण समाजात वावरताना तोंड दाबून अपमान सहन करावा लागतो, हेच खरं. वेणाबाई घरी आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर हसू होतं, आनंद होता. हे पाहून तिच्या सासूबाईंना बरं वाटलं. पोर सावरली आता, असंच वाटलं असावं. वेणात मन मात्र कोल्हापुरात जाण्यासाठी तळमळू लागले. पण ते कसं सांगायचे या विचारात होत्या. दुसऱ्या दिवशी सकाळी जात्यावर दळताना त्यांच्या मुखातून ओवी बाहेर पडली. मन झाले हे गरुण, गेले माहेरच्या दारी. आई बाबांच्या प्रेमाची त्याला मिळाली शिदोरी. येणारे गरुड देवा तू माझ्या परसदारी. वेणाची ही भूक मागे माहेराची वारी. ओवी म्हणताना आलेला हुंदका सारं सांगून गेला. हे वेणाच स्वगत सासू सासरे ऐकत होते. आपल्या सुनेची अवस्था सासू सासऱ्यांना ती बरेच दिवस आईवडिलांना भेटली नाही हे सांगून गेली. महिनाभर तरी तिला घरी कोल्हापूरला पाठवावं असे त्यांनी ठरवलं. तिच्याही मनात फार इच्छा आहे. या वयात मुलींना माहेरी राहावं वाटतं. सासूबाई वेणाला म्हणाल्या, तुला माहेरी जाण्याची तयारी करायला घे. उद्याच तुला हे माहेरी कोल्हापूरला पोहोचवतील. तुझ्या मनातलं कळतं ग पोरी मला. मी पण एक बाईच आहे. आम्ही आहोत तोवर तुझी काळजी घेणार. नंतर सगळं रामाच्या स्वाधीन असं म्हणून त्याने डोळ्याला पदर लावला. भाग 16. वाट माहेराच्या आठवांची, दारी संपते साठवण आसवांची. मिठी उबदार मारता माऊलीची, दुःखमणीचे सांडण्याची. जास्ती आडेवेडे न घेता सासू सासऱ्यांनी वेणाला माहेरी जाण्यास संमती दिली. तेव्हा वेणाबाईंचा आनंद गगनात मावेनासा झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच बैलगाडी निघाली. वेणाबाई कोल्हापुरी आल्या. बरेच दिवसानंतर मुलगी माहेरी आलेली पाहून आई वडिलांनाही आनंद झाला. सासरे जेवण झाल्यावर लगेच मिरजेला परत गेले. कोल्हापूरला समर्थांची कीर्तने चालू आहेत म्हणे. राधाबाईंना विचारलं, तुला कसं माहिती? वेणानं सारी हकीकत आईला सांगितली. आईला आनंद झाला. बाबांना सुद्धा वेणाच्या धूर्तपणाचा अभिमान वाटला. वेणाबाईंनी विचारलं, बाबा, गुरु आणि सद्गुरू यामधील फरक सांगाल का? मला जाणून घेण्याची इच्छा आहे. सांगतो हा बाळा, म्हणून त्यांनी बोलायला सुरुवात केली. वेणा, आपल्याला जे शिक्षण देतात, मार्ग दाखवतात, ते गुरुच असतात. जन्मदाते आई वडील हे पहिले गुरु असतात. त्यांच्या शिकवणाने आयुष्याची जडणघडण सुरू होते. आपली मुले योग्य मार्गाला लावणे हे आईवडिलांचे कर्तव्य असते. पण मुलांच्यासाठी ते गुरुच असतात. पुढे शिक्षण घेण्यासाठी पाठशाळेत गेल्यावर जे शिकवतात ते गुरु. योग्य अध्ययन झाल्यावर ते आपणास समाजात कसे वागावे, तसेच जगण्यासाठी अर्थार्जन, शारीरिक, मानसिक सक्षमता यामध्ये परिपूर्ण बनवतात. हे सुद्धा गुरुच बरं. जीवनात पित्त, वित्त आणि चित्त महत्त्वाचे असते. पित्त आईवडिलांच्याकडून मिळते,
म्हणतात ना, पिंडी ते ब्रह्मांडी. वित्त कर्तव्य करून मिळवावे म्हणजे निर्माण करावे लागते. हे शिक्षणातून होते. संसाराला अध्यात्माची जोड हवी असते. म्हणजे चित्त स्थिर करण्यासाठी सद्गुरूंचा अनुग्रह व्हायला हवा. पण तो सहजासहजी मिळत नाही. साधकाची मानसिक अवस्था, साधनेची तळमळ यावर ते अवलंबून असते. खिरापत वाटल्यासारखे सद्गुरू अनुग्रह देत नाहीत. त्यासाठी साधकाचा ध्यास महत्त्वाचा आहे. एखादी गोष्ट सद्गुरूंनी सांगितली तर ती तात्काळ करण्याची क्षमता असली पाहिजे. बाबांचे हे बोलणे वेणाबाई मनापासून ऐकत होत्या. आपले चित्त स्थिर करण्यासाठी समर्थ रामदास स्वामी हेच आपले सद्गुरू असावेत असा ध्यास वेणाबाईंनी घेतला होता. पण हे बोलणे सुद्धा योग्य नाही. त्यांनी मनोमन जाणले. बाबांना विचारावे, तुम्ही समर्थांना कसे ओळखता? तोवर बाबाच म्हणाले, वेणे, तुझ्यावर असा दैवानं घाला घातला आणि माझे चित्त विचलित झाले. कशातच मन रमेना, अन्नपाणी गोड लागेना, बेचैनी वाढली, चिडचिड वाढली. तुझ्या आईची अवस्था सुद्धा तशीच झाली होती. अक्का घरात होती. ती समजूत काढत होती तेव्हाच समर्थ रामदास स्वामी भेटले. पूर्वपुण्याई फळा आली आणि आम्हा उभयतांना समर्थांनी अनुग्रह दिला. त्यांच्या मार्गदर्शनाने दासबोध वाचन सुरू झाले, नामस्मरण सुरू झाले आणि कासावीस वासराला आई भेटल्यावर जो आनंद होत असावा तो आम्हाला झाला. जगण्याची त्याबरोबर साधनेची गोडी लागली. मन प्रसन्न आणि समाधानी झाले. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.